मावशी नणंदबाई कुठे गेली? मग तिला चहाला बोलवलं होतं मी, म्हणलं होऊन जाईल, चहाला बोलवलं त्या दिवशी आल्या नाही. अगं गेली ती, ते पत्रिकायचे काम आहे तर ना ते त्यांच्यासोबत गेली ती पत्रिका वाटायला का काय करायला, चालू आहे त्यांचं काहीतरी. हो माय, पत्रिका वाटायला काम सुरू केलं काय? वाटायला नाही अजून तसं, पण मग लांबचे पाहुणे यायचं, मग ते उरकून घेतील दोघं जण. आणि परत कसं आहे बाई, ती म्हणाल मी आले होते आणि मला नाही घेऊन गेले, परत ते राग आणि रोज माझ्या डोक्याला ताण होतो बाई. म्हणलं जाय तूच. हा बाबा, पाहिली तुमची नणंदबाई त्या दिवशी काय आले आल्यास तिने किती बोलायला सुरुवात केली बा. बापरे, पाहिली ना तू? हा पाहिली ना बाई, ती आली तशी महाघरात, तुला काय सांगू, अशी कटकट घुसेलय. हा, ते पोरग लग्नाचं, ते पोराच्या माग अशी कटकट, बिचारा मावाला पोरग. हो माय, काय झालं? हा, काय कटकट झाली हो? नाही बाई, या नंदाना भलत्या बेरडे, खरंच नंदा नावाचा किडाच नको मी तर म्हणते. ते कोणाला चुकणार आहे का आता? नंदा चुकणार आहे का? जाऊ दे. काय झालं मग कमला मावशी, काय झालं? अगं त्या दिवशी नाही का तुम्ही गेल्या, मग जेवण बिवणं केली आम्ही आणि बसलो होतो नाही हा पाय रात्रीचं जेवायला बसलो होतो. राहुल आला आणि मावाला सुनाचा वाढदिवस होता बरं का, तर मग तो चालला होता गिफ्ट घेऊन. आता तुला तर माहिती ना गं, सगळे आजकाल गिफ्ट देतात. हां, पोरींला गिफ्ट देत्या मोबाईल, तर तिनं राहुलनी ना तिला गिफ्ट द्यायला मोबाईल आणला होता. तर ते गिफ्ट पाहिलं बाई हिने, आणि मावाला राहुल चांगला बरं का, आत्या कधी आल्या कधी नाही, तो चांगला बोलू राहिला. आणि ही लागली आडवं तिडवं बोलायला, तरी त्याने मनावर नाही घेतलं. पण मग गिफ्टावरून ती असं बोलली बाई त्याला, डोक्यावर मेरे वाटल आणि अशी सून केली आणि तशी केली आणि काय म्हणे काय पोरग का बिनसून गेलं आणि काय. आता मावाला पोरग का पळून लग्न करताय का बरं? हां, सगळ्यांना सांगून सगळ्याच्या समक्षाने सगळं करू राहिला तो, आणि त्याला असं बोलून घेतलं मी. बाई भलती बेकार आहे हो माय. आणि ऐक ना, अजून सांगते ना तुला, ते झालं आणि रात्री ते आले बरं का, त्यांचं काही काम होतं पत्रिकायचं, तेच करून आले. आणि मग ही लागली ना रडायला बाई त्यांच्यासमोर. हां, भावासमोर लागली रडायला आणि कडायला, म्हणे मला बोलावलं नाही, मला सांगितलं नाही. हां, मी आले तर तवाला पोरगा मला असं बोलला आणि तसं बोलला, आणि तो काही बोलायला नव्हता, हिने सुरू केलं बरं, हिने सुरू केलं. मग त्याच्या तोंडातला शब्द सुटला. हां, मग तिने एकच्या दोन काड्या केल्या, वरून म्हणते मी एक शब्द बोलेल नाही म्हणे दादा, असं सांगितलं त्यांना बरं का. मग ते माघारच चिडले ना. अगं बाई, काय गं बाई तुमच्या मागं ते बी लग्नाचं गुरा टेन्शन एकीकडं आणि हे एकीकडं टेन्शन अजून. ऐकतो तू. आणि मग तो माणूसही माझ्यावर चिडला, म्हणे राहुलला सांग का गुड्डेला फोन घेऊन द्यायला. आज सांग, तो त्याच्या बायकोला फोन घेऊन देईल का त्याच्या पोरीला फोन घेऊन देईल? हां, असं एवढ्यात काढलं बाई तिने. नाही बाबा, लईच बिनशील बाई आहे खरंच. हां, माईवाली नंद आहे तशी. हां, आमची शिलाई तशीच बाई ग, काही कमी नाही ती बी. नाही पण एवढं नाही पाहिजे हो, एवढं कुठं राहतं का? त्या दिवशीच तिनं रंगरूप देखीलच मी कांताबाईले म्हणलीच होती, हाय भलती भांडण लावी म्हटलं आता घरमा. बरं मग हाय अजून का जाणार आहे? काय माहिती बाई, आता कधी जातील का लग्न लोक थांबती, आता म्हणणं तर बागायची मला. मी म्हणलं घे थांबून, तर काय माहित आता मग काय करतील काय नाही. बाई तू सांगते, कांता पडेल काडीला हात लावत नाही ग, पडेल काडीला हात लावत नाही. म्हणजे हां, आता लग्नाचं घर आहे, तुझ्या भावाचं घर आहे. हां, एक दोन दिवसाचं पाहुणं ठीक आहे माणूस म्हणतं, पण तुला सांगते मायवाले कपडे धुणं आहे. तिच्या ती मायशाशी गप्पा मारीत बशी, ती भावाशी गप्पा मारीत बशी ती. मी आपला चहा करावा, तिला चहा द्यावा, स्वयंपाक झाला का जेवण भांडे असं नुसतंच म्हणते बरं का. वहिनी मी करू का, नुसती करू का? हां, आता मी काही तोंडाने म्हणणार आहे का ग तिला तू कर म्हणून? हां, आता 4-5 दिवस झाले ना तिला, पण एका कामाला हात नाही बाई. मला अशी वैताग येऊन गेलेला आहे, तुला काय सांगू मी. बाई ग, मी काय म्हणते, लग्न आहे तवरूच ना तुम्ही बाईस लावून घ्या गड्या, लय मग हाल होतील तुमचे. बाईस लावून घ्या एखादी भांड्या धुण्याला. पण लईच बेरडे बाबा, असे कसे पाहुणे ग.